वर्ध्यामध्ये ग्रामीण भागामधील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईचा सरपंच संघटनेकडून विरोध. थकीत देयकांमुळे खंडित केलेल्या विद्युत पुरवठ्याची जोडणी पूर्ववत करून देण्याची मागणी. आज पंढरपूरमध्ये वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा दुपारी 12 वाजता शाही विवाह सोहळा पार पडणार. 25 प्रकारच्या 5 टन रंगीबेरंगी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराला सजावट. बीडच्या केसापुरी गावातील विद्यार्थिनीचं अजितदादांना पत्र. अजित पवारांना लिहिलेल्या पत्रानंतर त्रिसदस्यीय समिती चौकशी करणार. जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठलीच व्यवस्था नसल्याचं केलं स्पष्ट. अमरावती जिल्ह्यामध्ये 16 ऑक्सिजन प्लांट बंद. मनुष्यबळ न मिळाल्यानं प्लांट ऑक्सिजन बंद. सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च. कोरोना काळामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलं होतं. जळगावच्या आव्हाणे गावामध्ये किरकोळ वादातून तरुणाला मारहाण. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. सागर बिऱ्हाडे असं तरुणाचं नाव. जळगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात. बीडच्या नाथापूरमध्ये 2 गटांमध्ये दगडफेक आणि हाणामारी. जुन्या वादातून 2 गट आमनेसामने. जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती.